आता राज्यसभेच्या अंतिम निर्णयासाठी अनेक बैठकांचं सत्र सुरू झालंय आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आता वर्षावर गेले होते असंही कळतंय। या ठिकाणी या जागेवर भुजबळांची वर्णी लागू शकते का असाही प्रश्न उपस्थित होतोय। तेव्हा एनसीपीच्या या ठिकाणी पार्थ पवार, तटकरे, पटेल आणि भुजबळ यांची सीएम सोबत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आता इथं कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या राज्यसभा जागेवर आता शिक्कामोर्तब काही काळातच होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अंतिम निर्णय घेतील असे कळतंय। राष्ट्रवादीकडनं त्याचसाठी छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते अशाही चर्चा आहेत। तर समीर भुजबळांना येवला मतदारसंघातनं आमदारकीची उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं नेमकी भूमिका काय घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत राहुल झोरी जोडले गेलेले आहेत। राहुल, आपण पाहतोय की या एकाच जागेसाठी अनेक ठिकाणी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे। आता इथे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय चालू आहे? अगदी राष्ट्रवादी अजित पवार गट ज्यांच्या कोट्यात ही राज्यसभेची जागा आहे, ती जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात असली तरी देखील मतांसाठी किंवा संख्याबळ जर पाहिलं तर राष्ट्रवादी सोबतच शिवसेना आणि भाजपची मतं देखील या जागेसाठी लागणार आहेत। राज्यातनं ही जागा निवडून जाईल आणि त्या आमदार संख्येसाठी सर्वांशी एकमतानं चर्चा होणं देखील तितकंच महत्वाचं होतं। दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा जोरदार असताना जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्याकडे असणारं खातं यासोबतच त्यांचा मतदारसंघ जो की येवला हा भुजबळ कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे त्यांना मिळणारा मतदारसंघ यासोबतच त्यांच्याकडे असणारं खातं याबाबत राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकांमध्ये देखील निर्णय होणं महत्वाचं आहे। त्यामुळं एकंदरीत समीर भुजबळ यांना येवला मतदारसंघ देऊन त्यांनाच परत मंत्रीपदावर त्यांची वर्णी लागणार का, ही जर भुजबळांची अट असेल तर मग राज्यसभा आणि विधानसभा या दोन्ही बाबतीत राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत चर्चा होणं स्वाभाविक आहे। त्यामुळं एकंदरीत जो बैठकांचा सूर जो सगळीकडे दिसतोय, मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक झाली, राष्ट्रवादीची देखील काही वेळापूर्वी बैठक संपली। आता एकंदरीत बघितलं तर अंतिम निर्णय खरं तर 2च दिवस बाकी आहेत। अगदी विधान परिषदेप्रमाणेच राज्यसभेला देखील शेवटच्या मिनिटापर्यंत प्रत्येक पक्षाकडे उमेदवार फायनल होऊ शकतोय की नाही असंच चित्र राज्यसभेला देखील दिसतंय आणि त्यामुळं आज दिवसभरात झालेल्या बैठका आणि त्यानंतर आता नेमकं निर्णय काय होतोय आणि रात्रीपर्यंत हा उमेदवार जाहीर होतोय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच।